23 जानेवारी होती आणि राम मंदिराचा सोहळा तिकडे चालला होता. मला आता या निवडणुकीच्या काळामध्ये अमित शहा जे येत आहेत, नरेंद्र मोदी येत आहेत आणि मला आव्हान देत आहेत. अमित शहाना काय झाले, उद्धव बाबू म्हटलं बोलो अमित शेठ. मला सांगितलं अब तक राम मंदिर में क्यों नहीं गए. म्हटलं वो राम मंदिर गल रहा है, वो गलने का थांबाओ, वो जब थांबेगा तो मैं जाएगा. तुमची गळकी गॅरंटी, सडकी गॅरंटी, या गॅरंटीला आता महाराष्ट्रामध्ये थारा नाही. आता महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही, महाराष्ट्रात चालते ती शिवसेना प्रमुखांची ठाकरे गॅरंटी चालते. पण वेडी वाकडी म्हणजे याचा या विधानसभेशी संबंध नाही, असे सगळे विषय फेकायचे की तुम्ही गांगरून जायचं आणि त्यांना मतदान करून टाकायचं. मला वाटेल ते त्यांनी प्रश्न विचारू दे, मी त्याला उत्तर देईन. पण मी प्रश्न जे विचारेन त्याला मोदी आणि शहानी सुद्धा उत्तर देणं हे गरजेचं आहे. राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात, ज्या वेळेला तुम्ही सगळा तो शो करत होतात, कोणी शंकराचार्य बरोबर नव्हते, तुम्हाला माहिती, मी बोललोय तेव्हा. पण मी त्याच वेळेला नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो आणि हेच ते काळाराम मंदिर, ज्या मंदिरामध्ये आपल्याच हाडामासाच्या रक्ताच्या माणसांना प्रवेश बंदी होती, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. मी तिथे गेलो होतो आणि मग तुम्ही राम मंदिराचा विषय काढलाय, काळाराम मंदिराचा विषय मी काढलाय. म्हणून मी इथे मिंद्यांपासून वरती मोदींपर्यंत सगळ्यांना विचारतोय की तुम्हाला जे मध्ये मध्ये प्रेम उतू जातं, मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम त्यानं येतं. आता काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं प्रेम आलेलं आहे. पण बाबासाहेबांचं प्रेम मोदीजी तुमचं उतू जात असेल तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो तुमच्या मिंद्यांना आणि देवेंद्रना विचारा की काही दिवसांपूर्वी, 1-2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक आयोग जो स्थापन केला, त्या आयोगामध्ये साधारणतः अल्पसंख्य म्हणून जे जे समाज येतात त्यांचा प्रतिनिधी त्याच्यात घ्यावा लागतो. मग सगळे असतील, जैन आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, मुस्लिम आहेत. मग तुम्ही यादी काढा आणि त्या यादीमध्ये एक सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारला, बौद्ध समाज, त्याचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा. एक सुद्धा नाहीये. मग कशाला थोतांड करताय. काल तिकडे शिवाजी पार्कला आले, ही बघा ना गर्दी माझी, ही मी नेहमी सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. काल शिवाजी पार्क अर्ध नाही, अर्ध्याहून जास्त रिकामं होतं, अर्ध्याहून जास्त रिकामं. त्याच्या आधी कुठे गेले होते देव जाणे, कुठे कुठे फिरतायत आणि खुर्च्यांशी संवाद साधून जात आहेत पुढे. मग त्यांनी काल एक सांगितलं, माझं नाव नाही घेत, हल्ली घाबरतात वाटतं, कारण गेल्या वेळेला नकली संतान बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. शिवसेनेला म्हणजे सर्व तुम्ही इथे जे जमलायत त्यांना नकली सेना बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. मग महाराष्ट्राने जो लोकसभेत कचका दाखवला तेव्हापासून जरा शत्रुघ्न सिन्हाचा जो डायलॉग आहे ना, जबान को लगाम दो, तसं हल्ली माझं नाव नाही घेत. मग त्यांनी सांगितलं की शहजादा म्हणजे कोण, राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवा. पहिलं म्हणजे मोदीजी, मी मागेही बोललो होतो, बाळासाहेब हे तुमच्या वर्गातले मित्र नव्हते, बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट आहेत.